सोलापूर जिल्हा आणि माढा लोकसभा मतदारसंघातील जनभावनेचा आदर करून मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला आणि प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेबांनी इथंच उमेदवारी माझी जाहीर केली। त्याबद्दल साहेबांचे आभारही मानतो आणि अत्यानंद होतोय की जयंत पाटील साहेबांनी शरद पवार साहेबांनी ह्या मतदारसंघातली जनभावना काय आहे ही ओळखून मला उमेदवारी बहाल केली। त्याबद्दल मी दोघांचे या ठिकाणी आभार मानतो। निर्णय घेण्याचे काय प्रमुख कारण आहेत? 2-3 महत्त्वाचे निर्णय घेण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे आज जे शेतकऱ्यांचे हाल चाललेले आहेत, शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे। तो दुधादार असेल, कांद्याचे शेतकरी असतील, केळीचे शेतकरी असतील, या भागातले डाळिंबाचे आहेत, द्राक्ष जे आहेत, ऊसाचे आहेत, प्रत्येक शेतकऱ्याला प्रचंड प्रमाणावर खताच्या किमती असतील, शेतीमालाच्या दराच्या बाबतीतही असेल प्रचंड नाराजी आहे। भैया, माढा लोकसभा मतदारसंघ असेल किंवा आपल्या कुटुंबानं 40 वर्ष जिल्ह्याचा विकास केलेला, आता काय आव्हानं तुमच्यासमोर असणार आहेत? सगळ्यात मोठं आव्हान माझ्यासमोर असणार आहे की सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातलं पाण्याचा जो प्रश्न आहे तो सगळ्यात मोठं आव्हान आहे। दुसरं आव्हान आहे या भागामध्ये प्रचंड प्रमाणावर सुशिक्षित मुलं आहेत, त्यांना हाताला काम देणं, या दृष्टिकोनातून केंद्र शासनाकडून ज्या ज्या योजना आणता येतील ते लोकांपर्यंत पोहोचवता येतील हे महत्त्वाचं काम आहे मला, आणि त्यातनं रोजगार निर्मिती व्हावी। आपली नाराजी पक्षावर आहे की उमेदवारावरती आहे म्हणून आपण पक्ष सोडला? आमची नाराजी ही सुरुवातीपासून उमेदवारावर होती, उमेदवाराच्या वागण्यावर होती, उमेदवारांनी दिलेल्या त्रासावर होती। त्रास आम्हाला नाही, जे गावोगावी कार्यकर्ते त्यांच्यासाठी रात्रंदिवस पळाले, नुसतं माळशिरस तालुक्यात